हा विचार आपला आहे आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. बाळासाहेब अभिप्रेत होतं ते आपण काम करतोय. आज बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं, काश्मीरमध्ये 370 कलम हटवायचं. बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा, एक दिवस प्रधानमंत्री करा, मी 2 कामं करतो, एक अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि दुसरं 370 कलम काश्मीर मधलं हटवतो. आज कोण स्वप्न पूर्ण करताय? या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं. ते 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण होतंय आणि 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी काढून टाकलं. मग बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करतंय? बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? आणि म्हणून ते टिंगल करत होते, चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. परंतु मोदीजींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही दाखवली 22 जानेवारी. या देशामध्ये प्रचंड उत्साह आहे, एक जल्लोष आहे. या मंदिराचं घेऊन स्वागताची तयारी सगळीकडे सुरू आहे आणि म्हणून देशामध्ये या राम मंदिराच्या प्रति आस्था आहे. आपण राम मंदिर हा विषय कधी राजकीय केला नाही. आपला राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे, हा अस्मितेचा आपला विषय आहे, हा आपल्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे जे राजकारण करताय, ज्याने तारिकेचा टिंगल केली, आता ते कॅलेंडर मध्ये तारखा शोधायला लागले. अशी वेळ कुणावर येता कामा नये. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजून बोललं पाहिजे. काही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्या